छत्रपती शिवाजी महाराज की खर तर खरडा वासगाव किंवा ही संपूर्ण माती जी आहे ही काही मला नवीन नाही. गेल्या अनेक वर्षापासून या खरड्यामध्ये कार्यक्रम असतील किंवा इतर कसल्या वेगवेगळ्या निमित्तानं येणं होतं. पण खरड्याचं बदललेलं रूप खऱ्या अर्थानं आज या ठिकाणी बघायला मिळतंय. आणि मी खऱ्या अर्थानं आदरणीय किरण सर असतील, आदरणीय यशवंत सर असतील यांना जाणीवपूर्वक सांगू इच्छितो की खरड्याच्या मातीला बदलवण्यामध्ये खऱ्या अर्थानं 90% जास्त हिस्सा तुमचा आहे. कारण ही तरुण पिढी किंवा युवा वर्ग बदलवण्यामध्ये खऱ्या अर्थानं मला माहिती आहे तुम्ही वेगळ्या मूड मध्ये आहात. गाणे ऐकायचे, मुलांचा डान्स परफॉर्मन्स बघायचा आणि त्यामध्ये भाषण करायला लावली म्हटल्यानंतर जरा वेगळं होतं. पण मला असं वाटतं की मनोरंजनासोबत थोडंफार प्रबोधन सुद्धा झालं पाहिजे. आणि खऱ्या अर्थानं तुमच्यापर्यंत ही मुलं जी घडली आहेत ना, ही मुलं का घडली पाहिजे, कशी घडली पाहिजे. आणि आम्ही खरं तर आम्ही तुमच्याच मातीतले आहेत. आम्ही काय कुठले फार लांबचे पुणे मुंबई नाशिक मधून कुठले आलेले नाहीत. आम्ही याच आपल्या देवळा तालुक्याच्या मातीमधले आहेत. आणि आपली पोरं सुद्धा त्या ताकदीनं घडली पाहिजे. त्याकरता मला वाटतं आदरणीय किरण जाधव सर असतील, आदरणीय यशवंत देवरे सर असतील यांनी आम्हाला या ठिकाणी आमंत्रित केलंय. ज्या युगपुरुषाचं नाव घेतल्याशिवाय महाराष्ट्राच्या मातीचा इतिहासच पूर्ण होऊ शकत नाही ते महाराष्ट्राचं आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज. आम्ही चुकून सुद्धा मुंगीच्या वाटेलाही जात नाही. पण आमच्या वाटेला जर कोणी आलं तर आम्ही सिंहाचे दात मोजायला सुद्धा घाबरत नाही. हे दाखवून देणारा सर्वोत्तम राजा छत्रपती संभाजी महाराज. तुमच्या आमच्या सगळ्यांच्या दारामध्ये ज्या युगपुरुषानं शिक्षणाची गंगा आणली ते राष्ट्रपिता महात्मा ज्योतिराव फुले, विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्यासह तमाम महापुरुषांना, युगपुरुषांना आणि महामातांना सर्वांना वंदन करून तुम्हा सर्वांच्या टाळ्यांच्या गजरात छत्रपती शिवाजी महाराजांना प्रथमतः मानाचा मुजरा करतो. आजच्या कार्यक्रमाच्या निमित्तानं विचारपीठाच्या समोर स्थानापन्न असणारे आमचे गुरुवर्य आणि आदरणीय अरुण पवार सर, ज्यांच्या माध्यमातून खऱ्या अर्थानं या माझ्या समवेत कार्यक्रमासाठी प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित असणाऱ्या प्रसिद्ध अभिनेत्री आदरणीय नेहा सोनवणे मॅडम, विचारपीठाच्या समोर स्थानापन्न असणारे याच खरड्याची एक वेगळी ओळख ज्यांनी शिवपर्व पर्यटन क्षेत्राच्या माध्यमातून निर्माण केली त्या आदरणीय बाळासाहेब नाना देवरे, आमचे मित्र आणि देवळा कृषी उत्पन्न बाजार समितीचे माजी सभापती सन्माननीय बापूसाहेब देवरे, विचारपीठासमोर SBIचे मालेगाव ब्रँचचे मॅनेजर सन्माननीय गायधने सर, विचारपीठाच्या समोर स्थानापन्न असणारी या हानीबनी इंग्लिश मीडियम स्कूलचे सन्माननीय किरण जाधव सर, सन्माननीय यशवंत देवरे सर, विचारपीठासमोर आदरणीय महाविद्यालयाच्या या हानीबनीच्या प्राचार्य सन्माननीय जाधव मॅडम आणि खऱ्या अर्थानं ज्यांच्यामुळे आजच्या कार्यक्रमाला मी या ठिकाणी आलोय ते या देवळा तालुक्याचे शेतकरी चळवळीचे नेते आमचे मित्र सन्माननीय कृष्णा भाऊ जाधव, विचारपीठासमोरील सर्व सन्मान्य मान्यवर, माझ्या भावंडांनो, भगिनींनो आणि बांधवांनो. खरड्यामध्ये रामनवमीच्या निमित्तानं कार्यक्रमासाठी एकदा आलो होतो. मला समाधान एका गोष्टीचं आहे की महिला वर्ग तुमच्या मुलांचं कौतुक करायला तुम्ही खऱ्या अर्थानं इथं आलाय. खरं तर तुम्ही आम्ही सगळे या देवळा तालुक्याच्या मातीमधले आहेत. आणि मी एक गोष्ट अभिमानानं नमूद करून सांगतो की इतका सुंदर कार्यक्रम आपल्या मातीमध्ये होतोय. दुर्दैवानं आपल्याकडे ही एवढी परंपरा जी आहे ही आज तुम्ही चालू केली आहे. ही एवढी परंपरा आपल्याकडे नव्हती. म्हणजे मगाशी मी नेहा सोनवणे मॅडम यांच्याशी गप्पा मारत असताना त्यांना सांगितलं की कदाचित आमच्या काळामध्ये सुद्धा जर अशा प्रकारचं स्टेज उपलब्ध झालं असतं, अशा शाळा उपलब्ध झाल्या असत्या तर आम्ही सुद्धा चित्रपट सृष्टीमध्ये आणखी कुठल्या वेगळ्या सृष्टीमध्ये खऱ्या अर्थानं जाऊ शकलो असतो. कारण मी तुमच्या शाळेत आलोय, तुमच्या गावात आलोय म्हणून तुमची स्तुती करतोय असं काही नाही. पण पुण्यातल्या एका नामवंत कॉलेजमध्ये मागची 12 वर्ष मी प्राध्यापक म्हणून काम करतोय. स्टेट गव्हर्नमेंटला सिलेबस कमिटीला सदस्य म्हणून 5 वर्ष काम केलंय. राज्यातल्या कित्येक शाळांना भेटी दिल्या. पण खऱ्या अर्थानं ग्रामीण भागामधल्या मुलांना स्टेज देण्याचं आणि त्यांच्यामध्ये स्टेज फेरिंग काढून टाकण्यानं त्यांना स्टेज करेज निर्माण करायचं जे काम खऱ्या अर्थानं हानीबनीच्या माध्यमातून या खरड्याच्या मातीमध्ये चालू आहे हे अभिमानास्पद, गौरवास्पद आहे. हे मी जाणीवपूर्वक नमूद करतो. कारण असे कार्यक्रम आमच्या मातीमध्ये, आमच्या गावात झाले पाहिजेत. कारण आता आमची परिस्थिती वेगळी आहे. आमच्याकडे कार्यक्रम म्हटले का वेगळे कार्यक्रम असतात. मला मागच्या आठवड्यामध्ये एकाचा फोन आला आपल्या तालुक्यामधला. मी गावाचं माणसाचं नाव काही सांगत नाही. त्यानं सांगितलं, सर जरा
रात्री 10-10:30 वाजता फोन केला. मी मला म्हटलं सर जरा एक काम होतं. म्हटलं काय काम होतं? म्हटलं सर तारीख घ्यायची होती, मोबाईल नंबर पाहिजे होता. आता मला काही कळेना, तारीख घ्यायची म्हणतोय, मोबाईल नंबर पाहिजे म्हणतोय, माझ्याच नंबरवर फोन करतोय. मला म्हटलं माझी तारीख घ्यायची का? तो म्हटला नाही सर तुमची तारीख घ्यायची नव्हती सर, मला मोबाईल नंबर पाहिजे होता, पण मोबाईल नंबर मिळत नाहीये. मी म्हटलं अरे तुला नंबर कोणाचा पाहिजे? तो म्हटला सर मला सांगायला लाज वाटते पण सांगू कसा? म्हटलं मला असं वाटलं की तुम्ही महाराष्ट्रभर फिरता आणि कदाचित तुमच्याकडे मोबाईल नंबर असू शकतो म्हणून मी तुमच्याकडे मोबाईल नंबर मागतोय. मी म्हटलं अरे नंबर कोणाचा पाहिजे? तो म्हटला काही नाही सर, सबसे कातिल गौतमी पाटील तेवढा कार्यक्रम घ्यायचा होता, मोबाईल नंबर पाहिजे होता. म्हटला म्हणजे आमची चॉईस बदलली आहे. पण खऱ्या अर्थानं ग्रामीण भागामधली शेतकऱ्यांची, कष्टकऱ्यांची मुलं आज या विचारपीठाच्या समोर जेवढे काही माणसं बसलीत ना, पायामध्ये म्हणजे अंगामध्ये व्हाईट शर्ट असेल, डोक्यावर आमची गांधी टोपी असेल, शेतकऱ्याची पोरं आहेत. आम्ही इथं विचारपीठावर बोलतो, आम्ही शेतकऱ्याची पोरं आहेत, कष्टकऱ्याची मुलं आहेत. ग्रामीण भागात शेतीत राबून आमच्या बापदाद्यांनी आम्हाला शिकवलं आणि आमची पुढची पिढी घडली पाहिजे. त्याकरता खऱ्या अर्थानं छत्रपती शिवाजी महाराजांचा विचार पुढे नेण्याचं काम या खरड्याच्या मातीमधून तुम्ही आम्ही करतोय. जर मी तुम्हाला सांगितलं, मला एक सांगा, आज या ठिकाणी तुम्ही म्हणाल आमची मुलं खूप लहान आहेत, आमच्या मुलांना शिवाजी महाराज कसे सांगायचे, आमच्या मुलांना शिवाजी महाराज कसे समजणार आहेत, आमच्या मुलांना नेमकं या वयामध्ये का द्यावं? छत्रपती शिवाजी महाराजांची मुद्रा या ठिकाणी आम्ही आता मगाशी आम्हाला बघायला मिळाली. अनेक त्या वेगवेगळ्या सन्मान चिन्ह असेल, या सगळ्यांवरती मुद्रा बघितली. ती मुद्रा अशी आहे, प्रतिपा चंद्रलेखेव वर्धिष्णु विश्ववंदिता शहा सर्व शिव सैष्या मुद्रा भद्राय राजते. म्हणजे ही शिवाजी महाराजांची मुद्रा आहे. आमच्या पोराने बोटामध्ये अंगठी करून घातली, आम्ही गाडीला स्टिकर म्हणून लावली, आम्ही फ्लेक्सवर लावली, आम्ही घरामध्ये लावली. पण आम्हाला आमच्या मुलाला ती सांगता आली नाही. आम्हाला सांगावं लागणार आहे की शिवाजी महाराजांचं वय ज्यावेळी 7 वर्ष आहे, त्यावेळी 7 वर्ष वयाच्या शिवाजी महाराजांना त्यांच्या वडिलांनी ही मुद्रा बनवून दिली आहे. आणि त्या मुद्रेचा अर्थ सांगितलाय, बाळा तुला राजा व्हायचा आहे. केवळ राजा नव्हे, इथल्या सगळ्या जातींचा, सगळ्या धर्मांचा, शेतकऱ्यांचा, कष्टकऱ्यांचा राजा व्हायचंय. हे स्वप्न वडिलांनी दाखवलंय, हे स्वप्न आईने दाखवलंय. आम्हाला आमच्या मुलांना ती स्वप्न द्यावी लागतील. आज कार्यक्रमाच्या निमित्तानं जाणीवपूर्वक सांगतो, शिवाजी महाराजांचं वय 7 वर्ष असताना शिवाजी महाराजांचे वडील शिवाजी महाराजांना सांगतात, लेखी पुरावा आहे. ते म्हणतात काय? शुभा अहत तंजावर तहत पेशावर अवघा मुलूक आपला. अहत तंजावर, तंजावर कुठे आहे माहितीये? दक्षिण भारतामध्ये. पेशावर कुठे आहे? आज पाकिस्तान मध्ये, म्हणजे उत्तर भारतामध्ये. म्हणजे दक्षिणेपासून ते उत्तरेपर्यंतचा अखंड मुलूक जो आहे तो तुम्ही काबीज करायचा आहे, राज्य उभं करायचं आहे. किती वर्षाच्या मुलाला सांगितलं? 7 वर्ष वयाच्या मुलाला. आम्ही आमच्या मुलाला काय सांगतो? आम्ही आमच्या मुलांना काय शिकवतो? आमच्याकडे परिस्थिती नाना अशी आहे, संध्याकाळी बाप घरामध्ये आला, पोरग शाळेमधून घरी येतं आणि बाप पोरला सांगतो, अरे बेटा जरा माचीस घेऊन ये. पोरग विचारतंय, बाबा कशाला? बाप सांगतो, आण सिगरेट पेटवायची आहे. पोरग माचीस अशी आणून देतंय की बाप जणू काही आता ऑलिम्पिकची मशाल पेटवणार आहे. आणि मग बापाचं सुरू, तोंडातून धूर, नाकातून धूर, कानातून धूर. दुसऱ्या दिवशी ते पोरगा अख्ख्या वर्गात सांगतं, काय आपला बाप म्हणजे 1 नंबर जादूगार आहे, सगळीकडून धूर काढतो, सगळीकडून धूर. पण तेच पोरग जेव्हा म्हातारपणी आई बापाचा धूर काढतो ना, तेव्हा आम्हाला संस्कारांची किंमत कळते. संस्कार रुजवायचेत ना ते ह्या वयामध्ये. मी मगाशी आल्या खरतर देवळा तालुक्यातला कार्यक्रम असेल तर आम्ही मी कधीच नाही म्हणत नाही, जगात कुठेही असलो तरी नाही म्हणत नाही. काल मी सांगलीमध्ये व्याख्यानाला होतो आणि सांगलीमधून उद्या सकाळी 11 वाजता मला नागपूरला व्याख्यान आहे. पण तरी सुद्धा कृष्णाभाऊंचा फोन आला की तुम्हाला यावं लागेल. मी त्यांना आवर्जून सांगितलं की देवळा तालुक्यातला फोन आला तर मी कधी नाही म्हणत नाही. याचं कारण असं आहे की जग आपल्याला समजून घेऊन घेतं, पण गाव किंवा घर आपल्याला समजून घेत नाही. त्यांना माहिती आहे हा येत नाही म्हटल्यावर मोठा झाला, का येत नाही. त्यामुळे एक्सक्यूज द्यायचंच नाही, यायचं कार्यक्रमाला. मी कधी नाही म्हणत नाही. पण काल सांगलीमध्ये असताना दुपारी सांगलीमध्ये राजाराम बापू सहकारी साखर कारखाना आहे, या कारखान्यावरती व्याख्यान होतं. कारखान्यानंतर आदरणीय राज्याचे नेते जयंत पाटील साहेब आमच्या सोबत होते. त्यांनी सांगितलं, यशवंत आपण इथं सांगलीतला कार्यक्रम झालाय, माझी अशी इच्छा आहे की पलीकडे अंजनी म्हणून गाव आहे, त्या अंजनी गावामध्ये एका स्मारकाचं उद्घाटन आहे आणि त्या उद्घाटनाला आपल्याला दोघांना जायचं आहे. मी म्हटलं हरकत नाही, जाऊया. आणि मग दुपारी 3 वाजता अंजनी म्हणून गावामध्ये स्मारकाच्या उद्घाटनाला गेलो. ते उद्घाटन करताना ज्यांच्या पुतळ्याचं अनावरण किंवा उद्घाटन जे बघितलं ना, ते बघितल्यावर माझ्या डोळ्यात पटकन आमची देवळ्याची माती आली की आमच्या मुलांपर्यंत असे आदर्श यायला पाहिजेत. सांगली जिल्ह्यामध्ये तासगाव तालुका आहे, तासगाव मध्ये अंजनी गाव आहे.
गावामध्ये एक शेतकऱ्याचा मजुराचा पोरगा आहे, वडील मरण पावलेत आणि आई कामावर गेली आहे. पोरग 5वी-6वीला असेल आणि आई कामावर गेली आहे. सायंकाळी 6-7 वाजले, कामावरून आई घरी आली, पोरग घरी आलं आणि आई कामावरून आल्यावर आई घरामध्ये बसली आहे आणि पोरग आई जवळ धावत गेलंय आणि ते पोरग आईला सांगतं, आई 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 माझ्या शर्टाचा खिसा फाटलाय, माझा खिसा शिवून दे ना. आईनं पोराच्या शर्टाकडे बघितलं आणि सांगितलं, बाळा तुझ्या शर्टाचा खिसा नाही रे, तुझा शर्ट इतका फाटलाय की तो शिवायला जागाच नाहीये. आणि आईच्या डोळ्यामधून अश्रूंची धार लागली आहे आणि हे पोरग धावत आतमध्ये गेलं. जुनं कपाट उघडलं. जुन्या कपाटामधून या पोराने आपल्या बापाचे जुने कपडे बाहेर काढले. या पोराच्या बापाचा मृत्यू झालाय. आमच्याकडे आम्ही मेलेल्या माणसाचे कपडे कधी वापरत नाही, आम्ही जाळून टाकतो, फाडून टाकतो, फेकून देतो, कुणाला देऊन टाकतो. या पोरानं बापाचे जुने कपडे बाहेर काढले, ते टेलर कडे नेले, ते कमी करून आणले आणि ते कपडे आपल्या अंगावर घालायला सुरुवात केली. आणि बापाचे जुने कपडे अंगावर घालत हा पोरगा महाराष्ट्राच्या उपमुख्यमंत्री पदापर्यंत जाऊन पोहोचला. त्या पोराचं नाव होतं RR पाटील. त्यांच्या उद्घाटनाच्या निमित्तानं गेलो होतो. काय माणसं आहे, काय ताकद आहे, कशी उभी राहतात लोक. आम्हाला हे शिकवावं लागेल, आपल्या मुलांना आम्हाला सांगावं लागेल. मला एक सांगा, मी तुम्हाला मगाशी आल्यावर सांगितलं मी शेतकऱ्याचा पोरगा आहे, मी कष्टकऱ्याचा पोरगा आहे. आज तुम्ही आम्ही शेतकऱ्याची लेकरं आहोत. आज सगळ्यात वाईट परिस्थिती जर देशात आणि राज्यात कुणावर असेल तर शेतकऱ्यांवरती आहे. त्याच्यापेक्षा वाईट परिस्थिती कुणावरतीच नाही. पण आम्हाला समजून घ्यावं लागेल की आमच्या मुलांना आम्हाला चांगलं शिक्षण दिल्याशिवाय पर्याय नाही आहे, उच्च शिक्षण दिल्याशिवाय पर्याय नाही आहे. आणि मी सांगतो ती महत्वाची गोष्ट लक्षात घ्या. छत्रपती शिवाजी महाराजांचा जय जयकार नाही केला ना चालेल, शिवाजी महाराजांचा फोटो एक वेळ घरात नसला ना चालेल, पण आपल्या पोरांना शिवाजी महाराजांचे विचार द्यायचे. माझ्या मातांनो, शिवाजी महाराजांनी त्या काळामध्ये आपल्या मुलाला 1 नाही 2 नाही 6-8 भाषा शिकवल्या. 10 वर्ष वयाचा मुलगा आहे शिवाजी महाराजांचा आणि 10 वर्ष वयाच्या पोराला मराठी येतीये, हिंदी येतीये, संस्कृत येतीये, फारसी येतीये, तेलुगू येतीये, कन्नड येतीये, पोर्तुगीज येतीये, इंग्रजी येतीये. इंग्रजी 10व्या वर्षी आमच्या पोराला किती भाषा येतात? आईनं बघितलं पाहिजे, वडिलांनी बघितलं पाहिजे. कारण एक गोष्ट माझी लक्षात ठेवा, आपण शेतकऱ्याची लेकरं आहोत ना, आपल्याला एक गोष्ट कळते काय की गहू पेरला म्हणून ज्वारी उगवत नाही आणि ज्वारी पेरली म्हणून मका उगवत नाही आणि मका पेरला म्हणून बाजरी उगवणार नाही. जे पेरलं ते उगवणार आहे. ज्वारी पेरली तर ज्वारीच उगवणार आणि बाजरी पेरली तर बाजरीच उगवणार. चांगलं पेरलं तर चांगलंच उगवणार आहे. त्यामुळे आम्ही विचार करायचा आहे की काय पेरायचं आहे. आणि आज खऱ्या अर्थानं जाणीवपूर्वक नमूद करून सांगतो की हानीबनीच्या माध्यमातून आदरणीय किरण सर असतील ना, त्या खरड्याच्या मातीमध्ये चांगलं पेरायचं काम करतायत. सोबत उभं राहावं लागेल आनंदानं, कारण आमच्या मातीतली माणसं आहेत. आम्हाला आमच्या लोकांचं महत्व समजून घ्यावं लागेल. कारण बऱ्याचदा काय होतं, तुम्हाला मगाशी म्हटलो की जे पेराल ते उगवणार आहे. उदाहरण सांगतो, आहे ना 5 मिनिटं बोलू ना. एक अधिकारी होते, घरात असले काय सारखं नालायक म्हणायचे, नालायक. आता आमच्याकडे माहिती आहे, आमचा बाप कधी कधी घरामध्ये शिव्या देतो. तो अधिकारी घरामध्ये असला ना तर बायकोला म्हणायचा, हे नालायक हे काम करता येत नाही का, हे नालायक स्वयंपाक केला का, हे नालायक चल जेवायला वाढ. ऑफिस मध्ये गेले का शिपायला म्हणायचे, अरे नालायका ती फाईल घेऊन ये, अरे नालायका जरा प्यायला पाणी आण. आता ते पोरग 5-7 वर्षाचं, त्या पोरानं तेवढं शिकून घेतलं. त्याला वाटलं आपलाच बाप आहे, बापच बोलतोय म्हटल्यावर काय गोष्ट आहे. आणि रविवारचा दिवस होता, अधिकारी घरामध्ये बसले होते, काहीतरी काम करत होते आणि पोरग गाडी खेळत होतं. आणि पोरग म्हणत होतं, ट्रिंग ट्रिंग ज्या नालायकांना गाडीमध्ये बसायचं त्यांनी पटकन बसून घ्या, ट्रिंग ट्रिंग ज्या नालायकांना देवळ्याला उतरायचं त्यांनी पटकन उतरून जा. आता त्या बापाला कळे ना हे काय बोलतंय. बापानं जरा कान देऊन ऐकलं. पोरग पुन्हा म्हणत होतं, ट्रिंग ट्रिंग ज्या नालायकांना खरड्यामधून बसायचं त्यांनी पटकन बसून घ्या, ट्रिंग ट्रिंग ज्या नालायकांना देवळ्याला उतरायचं त्यांनी पटकन उतरून जा. बाप म्हटला पोरग चुकीचं बोलतंय, त्याला जरा समजावलं पाहिजे. बापानं पोराला जवळ घेतलं, त्याला सांगितलं, बाळा नालायक बोलू नये, नालायक बोलणं वाईट असतं, बाळा हे चुकीचं आहे, तू असं बोलू नको. पोरग म्हटलं ठीक आहे बाबा. पोरग पुन्हा खेळायला गेलं आणि पोरगा पुन्हा म्हणायला लागलं, ट्रिंग ट्रिंग ज्या नालायकांना गाडीत बसायचंय त्यांनी पटकन बसून घ्या, ट्रिंग ट्रिंग ज्या नालायकांना गाडीमधून खाली उतरायचंय त्यांनी पटकन उतरून जा. आता बाप विचार करतो, याला सांगून बघितलं, हे ऐकायला तयार नाही, त्याला झोडलं पाहिजे. बापानं पोराला उचललं, पकडलं, 10 मिनिटं बदडलं, इतकं
सोडलं की 10 मिनिटं पोरग रडतंय आणि 10 मिनिटानंतर बाप पुन्हा काम करायला बसलाय आणि विचार करतोय की आता पोरग शब्द विसरून गेलं असेल कारण एवढा वेळ मारलंय आणि बाप काम करायला लागला. पोरग पुन्हा खेळायला लागलं आणि खेळता खेळता पोरग म्हणत होतं ट्रिंग ट्रिंग आत्ताच एका नालायकामुळे गाडी 10 मिनिटं थांबली तरी ज्या नालायकांना गाडीत बसायचं त्यांनी पटकन बसून घ्या. ही परिस्थिती आहे. जे पेराल ते उगवणार आहे. आम्ही काय पेरतो ते आम्ही चिंतन करायचंय, आम्ही विचार करायचा आहे. छत्रपती शिवाजी महाराजांनी संभाजी महाराजांनी या मातीमध्ये चांगलं पेरलं होतं, आम्हाला ते पेरावं लागेल. तुमच्या मुलांना शिकवताना खऱ्या अर्थानं चांगला विचार द्या, चांगल्या गोष्टी द्या आणि त्याच करता आजचा हा कार्यक्रम आहे. तुम्हाला खूप जास्त वेळ मी सांगणार नाही, पण तुम्हाला मला माहिती आहे तुमचे मूड मला कळतात. तुमचं सगळं मन तुम्हाला तुमच्या मुलांचा परफॉर्मन्स, डान्स परफॉर्मन्स, सगळ्या ऍक्टिव्हिटी बघायच्या आहेत. पण जाता जाता सगळ्यात महत्वाची गोष्ट जातो की जी आज आमच्या मातीमध्ये सुद्धा सगळ्यात जास्त गरजेची आहे. तुम्हाला मुलगा असेल ना, मुलगा आपल्या मुलाला सांगा बाळा बाळा हनीबनी इंग्लिश मीडियम स्कूलचा कार्यक्रम होता आणि बाबा बाळा कार्यक्रमासाठी आम्ही आलो होतो. आदरणीय किरण जाधव सर असतील कार्यक्रमाचं नियोजन केलं होतं आणि बाळा त्या ठिकाणी सगळेच मान्यवर होते. बापू देवरे होते, कृष्णा दादा होते, आमचे अरुण पवार सर होते, सगळे गायधने साहेब होते, नेहा मॅडम होत्या, सगळीच लोक बाळासाहेब देवरे सर होते, सगळीच लोक या कार्यक्रमासाठी होती. आमचे बंधू सन्मान्य दादाभाऊ गोसावी होते, ही सगळीच लोक या कार्यक्रमाला होती. पण बाळा त्या ठिकाणी एक वक्ता आला होता, त्याने एवढंच सांगितलं की आयुष्यात दुसरं काही नाही कमवलं असता चालेल, पण बाळा जगातला सगळ्यात मोठा पुरस्कार मिळवायचा आहे. जगातला सगळ्यात मोठा पुरस्कार काय आहे? कसला पुरस्कार आहे? नोबेल पुरस्कार अजिबात नाही आहे. मॅगसेस पुरस्कार काहीच नाही आहे. कुठला आहे? ऑस्कर किरकोळ आहे. भारतरत्न, पद्मश्री, पद्मविभूषण कुठलाच नाही आहे. जगातला सगळ्यात मोठा पुरस्कार एकच आहे की ज्यावेळी आमचं पोरग बक्षीस मिळवतं, ज्यावेळी आमचं पोरग यश मिळवतं, घरी धावत येतं, आईच्या पाया पडतं, वडिलांच्या पाया पडतं आणि आईला सांगतं आई मी वर्गात पहिला आलो, बाबा मला बक्षीस मिळालं, आई हा माझा पहिला पगार आहे, बाबा मी नोकरीला लागलो. आणि त्यावेळी त्या आईच्या आणि बापाच्या डोळ्यामधून जो आनंदाचा अश्रू ओघळतो ना, तो जगातला सर्वात मोठा पुरस्कार आहे, सर्वात मोठा. आपल्या पोरानं तो मिळवायला हवा. आणि जर तुम्हाला मुलगी असेल तर आपल्या मुलीला जाणीवपूर्वक एक गोष्ट सांगा, कारण मी तुमच्या मातीतला आहे आणि या मातीमध्ये आम्ही जेव्हा शेतकरी चळवळीसाठी काम करतो किंवा इथल्या सर्वसामान्य लोकांसाठी काम करतो, त्यावेळी आजची सगळ्यात मोठी अडचण अशी आहे. तुम्हाला उदाहरणच सांगतो एका मिनिटामध्ये. हा आपला देवळा तालुका आहे. देवळा ओलांडलं का चांदवड लागतं, चांदवडच्या पलीकडे गेलात मनमाड लागतं, मनमाडच्या पुढे गेलात येवला लागतं, येवल्यापासून अगदी काही अंतरावरती कोपरगाव म्हणून गाव आहे. कोपरगाव मध्ये अशोक पवार नावाचा एक माणूस आहे, ट्रक ड्रायव्हर आहे. ट्रक ड्रायव्हर कोपरगाववरती जो साखर कारखाना आहे ना, त्या साखर कारखान्यावरती तो ऊस वाहून न्यायचं काम करतोय आणि त्याला एकच मुलगी आहे. मुलीचं नाव आहे दर्शना पवार आणि बापाचं स्वप्न आहे कारण मला मुलगी आहे ना, माझ्या मुलीला मी इतकं शिकवणार की तिची स्वप्न तिनं पूर्ण केली पाहिजे. आणि माझी एक गोष्ट लक्षात ठेवा, इथं ज्यांना मुलगी असेल ना त्यांनी अभिमानानं ऐका की मुलगी कुणाच्याही पोटी जन्माला येत नाही. मुलगी जन्माला यायला आई आणि बाप भाग्यवान असावे लागतात. भाग्यवान आई बापाच्याच पोटी पोरगी जन्म घेते, कुणाच्याही पोटी जन्म घेत नाही. कारण शिवाजी महाराजांना संभाजीराजे राजाराम महाराज या नावाची 2 मुलं आहेत, पण त्याचबरोबर रानूबाई, अक्काबाई, अंबिकाबाई, बाळीबाई, राजकोरबाई आणि दीपाबाई या नावाच्या 6 मुली सुद्धा शिवाजी महाराजांना आहेत. आणि त्या मुलींना शिवाजी महाराजांनी त्या काळात घोड्यावर बसायचं, तलवारबाजी, भालाफेक, ढालाफेक, प्रशासन असं सगळं शिक्षण दिलंय. आणि म्हणून मी तुम्हाला सांगतोय की कोपरगाव मधला बाप अडाणी बाप आहे, तो विचार करतो की मला एकच मुलगी आहे ना, माझ्या मुलीला मला शिकवायचं आहे. आणि मुलगी ग्रॅज्युएट झाली आहे. दर्शना पवार नाव पोरीचं. पोरगी ग्रॅज्युएट झाली आणि पोरगी बापाला सांगते की बाबा मला MPSC चा अभ्यास करायचा, UPSC चा अभ्यास करायचा आहे. बाप म्हटला बाळा तुला पाहिजे ते क्लास लावून देतो, पाहिजे ती पुस्तकं उपलब्ध करून देतो, 2-2 शिफ्ट मध्ये काम करतो, फक्त तू शिकली पाहिजे. या पोरीनं 4 वर्ष स्वतःला घरामध्ये कोंडून घेतलं आणि 4 वर्षानंतर या मुलीनं MPSC ची एक पोस्ट काढली. त्या पोस्टचं नाव आहे RFO, रेंज फॉरेस्ट ऑफिसर. मुलगी सुपर क्लास 1 ऑफिसर झाली आहे. आपलं वाजगाव खरड्यासारखं छोटंसं गाव त्यांचं कोपरगाव जवळ आणि अख्ख्या गावात फ्लेक्स लागले, अख्ख्या गावात सगळीकडे फ्लेक्स लागले. आणि शेतकऱ्याची कष्टकऱ्याची पोरगी आहे, सुपर क्लास 1 ऑफिसर झाली आणि गावामधून ओपन जिप्सी
एमआयडीसी मधून त्या मुलीची मिरवणूक काढली गेली. 2 हार आणले जायला लागले. एक हार त्या बापाच्या मुलीच्या गळ्यात पडायचा, एक हार त्या पोरीच्या बापाच्या गळ्यात पडायचा. त्या बापाच्या डोळ्यामधून आनंदाचे अश्रू येतात. अरे माझ्या जन्माचं सार्थक माझ्या पोरीनं केलं, माझी पोरगी एवढी मोठी अधिकारी झाली. आणि दुसऱ्या दिवशी त्या मुलीचा सत्कार हा पुण्यामध्ये बालगंधर्व रंगमंदिरामध्ये आहे. दुसऱ्या दिवशी सकाळी मुलगी पुण्यामध्ये आली, सत्काराला आली. दुसऱ्या दिवशी सायंकाळ नंतर सत्काराला आलेली पोरगी पुन्हा घरी परत आलीच नाही. बाप घाबरलाय. सायंकाळी फोन लावतोय, मुलीचा फोन लागत नाही. आणि बाप घाबरला. दुसऱ्या दिवशी सकाळी पुण्यामध्ये आलाय आणि सगळ्या नातेवाईकांकडे गेलाय. विचारतोय, दर्शना तुमच्या घरी आली का? ते म्हणतात नाही. मित्र मैत्रिणींकडे गेलाय. दर्शना तुमच्याकडे आली का? नाही. दिवसभर शोधलं, पोरगी कुठं सापडली नाही. आणि सायंकाळी रडत हा बाप पोलीस स्टेशन मध्ये गेलाय आणि पोलिसांना सांगतोय, माझी पोरगी सुपर क्लास 1 ऑफिसर आहे, आरएफओ झाली आहे, वना रेंज फॉरेस्ट ऑफिसर झाली आहे, पण माझ्या पोरीचा 2 दिवसापासून फोन लागत नाहीये. माझी पोरगी कुठं आहे? आणि पोलिसांनी मोबाईल नंबर घेतला. मोबाईल नंबर वरून लोकेशन सर्च केलं. लोकेशन राजगड किल्ल्याच्या पायथ्याशी सापडलं. पोलिसांनी ते सीसीटीव्ही खेड शिवापूर टोल नाक्याचे शोधले आणि त्यावेळी बघितलं की खेड शिवापूर टोल नाक्यावरून ती मुलगी कोणासोबत तरी 2 व्हीलरवर बसून जाताना दिसलीये. कोणासोबत जाते, त्याला पकडलं, त्याला अटक केली आणि त्याला सांगितलं की माझं तिच्यावर एकतर्फी प्रेम होतं. तिला लग्नाकरता मागणी घातली, तिनं नकार दिला. म्हणून तिला त्या राजगड किल्ल्यावर फिरायला चल म्हणून नेलं आणि राजगडाच्या माचीवरून खाली ढकलून दिलं. पोलिसांनी शोधायला सुरुवात केली आहे. 2 दिवसांनी जनावरांनी, कुत्र्यांनी, लांडग्यांनी अर्धवट खाल्लेला त्या पुरीचा मृतदेह सापडला. पुण्याच्या ससून हॉस्पिटलमध्ये त्या पुरीवरती पोस्टमार्टम चालू आहे आणि त्या पोस्टमार्टम डिपार्टमेंटच्या बाहेर तो कष्टकरी बाप बाकड्यावर बसलाय आणि एवढंच सांगतोय की माझी पोरगी निघून गेली ना, तिच्याकरता मी सगळं केलं होतं. माझ्या आयुष्याचं सार्थक माझी पोरगी होती. जर पोरगीच राहिली नाही तर माझा जगून काय फायदा आहे? एक काम करा, माझ्या पोरीला जेव्हा जाळाल ना, त्यासोबत मला सुद्धा जाळून टाका, कारण माझी जगायची इच्छा नाही. माझा प्रश्न तुम्हाला आहे, दोष कुणाचा आहे? दोष त्या बापाचा काय दोष आहे? दोष पोरीचा आहे का? दोष कुणाचा आहे? आम्हाला आमच्या मुलींना सांगावं लागेल. ज्या पद्धतीने मुलांना सांगितलं ना की जगातला सगळ्यात मोठा पुरस्कार मिळवायचा आहे, त्याच पद्धतीने आपल्या मुलीला सुद्धा सांगावं लागेल की बाळा, तुला आयुष्यात दुसरं काही नाही कमवता आलं ना चालेल, पण बाळा तुला जगातली सगळ्यात मोठी संपत्ती कमवायची आहे. कारण जगातली सगळ्यात मोठी संपत्ती काय आहे माहितीये? आपला बाप गरीब असला ना चालेल, आपला बाप शेती करून आपल्याला शिकवत असला ना चालेल, आपली आई भाजीला तेल कमी आहे म्हणून अर्ध्या पळी भाजीमध्ये स्वयंपाक करत असती ना तरी चालेल. फक्त आपल्या वागणुकीमुळं आपली आई आणि आपला बाप यांची मान समाजात खाली झुकणार नाही याचा विचार करणं म्हणजे जगातली सगळ्यात मोठी संपत्ती कमवणं आहे. आणि ती आपल्या शेतकऱ्याच्या पोरांनी कमवली पाहिजे. कारण मी तुम्हाला इथपर्यंत यायचं कारण असंच आहे की आपण शेतकऱ्याची लेकरं आहेत. आपला बाप कष्ट करून आपल्याला शिकवतोय, बाळांनो शिका, मोठे व्हा. आणि ज्या हानीबनी मधून तुम्ही खऱ्या अर्थानं शिकतायत ना, मी आवर्जून आदरणीय किरण सरांना नमूद करून सांगतो की खऱ्या अर्थानं या तालुक्याचा चेहरा बदलवायचं काम, या गावाचा चेहरा बदलवायचं काम आपण आपल्या शाळेच्या माध्यमातून करतायत. मी नमूद करतोय तुम्हाला की मी रोज राज्यभर फिरतो, राज्यभर रोज मोठमोठ्या शाळा बघतो, मोठमोठ्या संस्था बघतो, मोठमोठ्या यंत्रणा बघतो. पण अतिशय की लहान लहान पहिलीच्या वर्गातली मुलं, पहिली दुसरी मधली मुलं आणि त्यांच्या अंगावरती इतका सुंदर वेशभूषा असेल, इतकी सुंदर व्यवस्था असेल, एवढं करण्याचं सगळ्यात मोठं काम आपण करतायत ना. आणि माझी तुम्हाला विनंती आहे की किमान आपल्या लोकांचा सन्मान आपण करायला शिका. कारण परिस्थिती अशी आहे की आता एखाद्या खरड्यातल्या माणसाला मी सांगितलं ना, दादा हानीबनी शाळा आपल्या गावातली आहे नाही हो, खरड्यात कुठं शिक्षण आहे का? पोरग कुठं शिकवायचं? देवळ्याला शिकवलं पाहिजे. देवळ्यावाला कोणी असेल ना, त्यांना जर विचारलं पवार सर पोरग कुठं शिकवायचं, तो म्हणतो देवळ्याला शिक्षण देवळ्याला नाही, पोरग नाशिकला शिकवलं पाहिजे. नाशिकला आता नाशिकवाल्याला विचारलं ना पोरग कुठं शिकवायचं, तो म्हणतो नाशिकमध्ये शिक्षण नाही हो, विद्येचं माहेरघर पुणे आहे, पुण्याला शिकवायचं पुण्याला. आता मी पुण्यात राहतो, मला विचारा पोरग कुठे शिकवायचं. मला त्या पुण्यातल्या शाळा बघून कधी कधी असं वाटतं की ग्रामीण भागातल्या शाळेत आमचं पोरग शिकवलं तर बरं होईल. याचं परिस्थिती अशी आहे की शहरातल्या शाळांमध्ये जे आहेत ना, मुलांना व्यावसायिक शिक्षण देत आहेत, 100% देत आहेत. पण ग्रामीण भागातल्या शाळांमध्ये व्यावसायिक शिक्षणासोबत जगायचं शिक्षण सुद्धा तुम्ही देतायत आणि जगणं सुद्धा महत्वाचं आहे. कारण आता दोष आईबापाचा पण आहे. कारण आता एवढे आईबाप तुम्ही जमलेत. मला एक सांगा, आता आमची परिस्थिती अशी आहे की संध्याकाळी 7 वाजले का नवरा बायको मध्ये भांडण आहे. भांडण कशावरून? पोराचा अभ्यास कोणी घ्यायचा याच्यावरून नाही आहे.
पोराला होमवर्क कोणी करून घ्यायचं याच्यावरून नाही आहे, टीव्हीचा रिमोट कुणाकडे पाहिजे याच्यावरून भांडण आहे. अख्खा रिमोट म्हणजे एवढ्या महिला एवढ्या सायंकाळच्या प्राईम टाइमला इथं आल्यात म्हटल्यानंतर सोनवणे मॅडम मोठी गोष्ट आहे, कारण प्राईम टाइम आमच्या माता भगिनी सोडत नाहीत. आता साधी गोष्ट आम्ही विचार करा, जर आमची आई इंस्टाग्रामला रील बघते, आमचा बाप फेसबुकला रील बघतोय, तर आमच्या पोराला वाटणारच आहे की आपण रील बनवावे. साधी गोष्ट आहे, म्हणजे आई बापच बघतायत म्हटल्यावर पोराचा काय दोष आहे. पण तुम्ही विचार करा की आपल्या पोराला रील स्टार बनवायचंय का रिअल स्टार बनवायचंय, याचा विचार आणि चिंतन आई बापानं करावं. आणि खऱ्या अर्थानं त्याकरता आजचा हा कार्यक्रम आहे. मला माहिती आहे बोलण्यासारखा आजची वेळ नाही, कारण तुम्हाला पुढचे परफॉर्मन्स बघायचे. मी कुठतरी थांबलं पाहिजे, पण जाता जाता आदरणीय किरण जाधव सर असतील, आदरणीय यशवंत देवरे सर असतील, आमचे कृष्णा भाऊ असतील, आदरणीय अरुण पवार सर असतील, आदरणीय बाळासाहेब देवरे सर असतील, आदरणीय बापू देवरे असतील, आदरणीय तौसीफ सैयद जी, हाँ आपको देख के मुझे शायद परसों दिन से मैं मिला मुंबई में, वो मनोवर फारूकी की याद आ गई हमें. परसों हम एक प्रोग्राम में थे, तो आपका एंकरिंग बहुत अच्छा है, थैंक यू. तो या सगळ्यांना जाणीवपूर्वक या खऱ्या अर्थाने मला सांगावं असं वाटतं की जाधव सर, खरड्यासारख्या ग्रामीण भागातल्या मातीमध्ये आपण हे जे बीज रोवलंय, खऱ्या अर्थानं पुढच्या काळामध्ये परिवर्तन झाल्याशिवाय राहणार नाही. आणि एक शाहीर असं म्हणतो की एक तालाब के किनारे एक इमारत को लग गई आग, एक तालाब के किनारे एक इमारत को लग गई आग, मच गई भागम भाग, कुछ लोगों ने आग पर पानी डाला, कुछ लोगों ने आग पर पानी डाला, कुछ लोगों ने आग में घिरे लोगों को बाहर निकाला, सभी ने वो किया जो था जिसकी पहुंच में. एक चिड़िया भी डाल रही थी पानी भरकर अपनी चोंच में, तब पेड़ पर बैठा कौवा बोला, चिड़िया रानी तू सुई की नोक से पहाड़ खोद रही है, तेरी चोंच में जितना पानी आएगा उससे आग का एक शोला भी नहीं बुझ पाएगा. तब चिड़िया ने दिया जवाब एकदम लाजवाब. चिड़िया बोली, मेरे भाई मैं तेरी बात को मानती हूँ, मेरे भाई मैं तेरी बात को मानती हूँ, अपने चोंच में भरी पानी की क्षमता भी पहचानती हूँ. अरे मैं तो बस इतना जानती हूँ कि जिस दिन इस घटना का इतिहास लिखा जाएगा, आपका नाम आग लगाने वालों में नहीं, आग बुझाने वालों में लिखा जाएगा. जय हिंद, जय महाराष्ट्र. थँक्यू. धन्यवाद सर. तुम्हाला रिक्वेस्ट आहे 2 मिनिटं स्टेजवर थांबायचं आहे.